नाही करू. अगदी एका शब्दात उत्तर दिलं तर बघा, तुम्ही अनेक मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री राहिलात, सगळ्यात उत्तम मुख्यमंत्री तुमच्या विलासराव देशमुख. आता मीच याच्या पुढचं विचारू नाही शकणार कारण ते फार सविस्तर होईल. दिल्ली सोबत तुमच्यापेक्षा एकनाथ शिंदेचे जास्त चांगले संबंध आहेत असं तुम्हाला वाटतं का? कोणासोबत? दिल्ली अमित शहा आणि मोदी यांच्या बरोबर तुमचे जास्त चांगले संबंध आहेत की एकनाथ शिंदेचे? हो का, ते त्यांच्या पद्धतीने संबंध ठेवून आहेत, मी माझ्या पद्धतीने संबंध ठेवून आहेत. कारण शेवटी त्यांनाही त्यांच्याशी चांगलेच संबंध ठेवावे लागतील आणि मलाही चांगलेच संबंध ठेवावे लागतील. शेवटी जनतेने ठरवायचं कोण जास्त जवळचं आहे. मी काय सांगू, तुम्हाला जास्त जवळचं कोण आहे, फडणवीस की शिंदे? देवेंद्र आता मुख्यमंत्री आहे. देवेंद्र पण आता, कारण आता फायनल सही देवेंद्रची असल्यामुळे सध्या देवेंद्रच म्हणावं लागेल. ज्यावेळेस फायनल सही एकनाथरावची होती तेव्हा विचारलं असतं तर मी म्हटलं असतं एकनाथराव. आतापर्यंतच्या सध्या ताई ठरवलंय कुणाला नाराज करायचं नाही सगळ्यांना. आतापर्यंतच्या संसदेतील कामकाज जर बघितलं तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही 1 ते 10च्या स्केलवर किती मार्क द्याल? मी अजून कामकाजच तिचं बघितलं नाहीये. बरं, शेवटचा प्रश्न. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील असा कोणी नेता आहे का की जो लवकरच तुमच्या बाजूला येणार आहे? मी मनकावडा नाहीये, त्याच्यामुळे मला काही कुणाच्या मनात काय चाललं माहिती नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा त्यांच्या पद्धतीनं, मी माझा पक्ष त्या ठिकाणी वाढवतोय. पण हे पेपरलाच आम्ही बातम्या वाचतो किंवा काही काहींना प्रश्न विचारून अशी संभ्रमावस्था निर्माण केली जाते. आणि मी अनेकदा माझ्या मीडियातल्या, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातल्या मान्यवरांना विचारलं, ते म्हणले दादा अशा बातम्या दिल्याशिवाय ब्रेकिंग न्यूज होत नाही, ब्रेकिंग न्यूज झाल्याशिवाय आमचा TRP वाढत नाही. त्याच्यामुळे आम्हाला तर आमचा TRP वाढवायचा असतो. त्याच्यामुळे मी ह्या फार काही फंदात पडत नाही. मी खरंच सांगतो, मीच ठरवलेलं आहे आपलं काम करणं.